शौर्य रणरागिणी न्यूजसाठी योगेश गांगुर्डे संपादक। आधी रेणुका मातेची आरती, मग नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान। शुभम पार्कच्या जागरूक नागरिकांनी 16 मागण्यांसह निवेदन देत मागितला प्रलंबित कामांचा शब्द। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये निवडणुकीचे पडघम शमले आहेत आणि आता वेळ आली आहे ती प्रत्यक्ष कामांची। शुभम पार्कच्या जागरूक नागरिकांनी केवळ सन्मान करून थांबण्याऐवजी नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे समस्यांचे रास्त निवेदन सादर करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। नाशिकमधील शुभम पार्क परिसरात आज चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले। निमित्त होते प्रभाग 29 मधील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हस्ते महाआरती आणि त्यांचा यथोचित सन्मान। शुभम पार्क कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात रेणुका मातेच्या महाआरतीने झाली। सौ छायाताई देवान, सौ सुवर्णाताई मटाले, सौ प्रतिभाताई पवार, श्री दीपक भाऊ दातीर आणि श्री शरद भाऊ फडव या पाचही लोकप्रतिनिधींनी यावेळी देवीचा आशीर्वाद घेतला। विजयानंतर प्रथमच वसाहतीत आलेल्या या नगरसेवकांचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले। कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सरचिटणीस प्रकाश कुंजाळ यांनी केले। मात्र हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित राहिला नाही, तर याला स्वरूप प्राप्त झाले ते एका फलदायी सहविचार सभेचे। समस्यांचा पाढा आणि 16 मागण्या। गेल्या काही वर्षांपासून शुभम पार्क मधील 600 ते 700 कुटुंबांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। रस्ते, पाणी, सुरक्षिततेचे प्रश्न अकराळ विक्राळ रूप धारण करत आहेत। हीच बाब लक्षात घेऊन मंडळाचे अध्यक्ष दिलीपजी देवान यांनी पाचही नगरसेवकांना 16 कलमी मागण्यांचे निवेदन दिले। या निवेदनात पुढील प्रमुख मागण्यांचा समावेश आहे। अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करून ड्रेनेज सिस्टीम सुधारावी, वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याचा पुरवठा वाढवून कमी दाबाचे प्रश्न मिटवावा, आपत्कालीन वाहनांसाठी फायर ब्रिगेड रुग्णवाहिका, अंतर्गत रस्ते अडथळा मुक्त ठेवावेत, परिसर व अंतर्गत रस्त्यांचे वृक्षारोपण व सुशोभीकरण करावे, रेणुकामाता मंदिर परिसरात शोभेची झाडे लावावीत, गार्डनची सुरक्षा भिंत, जाळी आणि गेटची दुरुस्ती करावी, खासदार निधीतील हॉलचे लिकेज थांबवून पहिल्या मजल्यावर पत्रा शेड टाकणे, मंदिर परिसरात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह बांधावे, बागेसाठी पालिकेतर्फे कायमस्वरूपी वॉचमन नियुक्त करावा, डास निर्मूलन मोहीम राबवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, घंटागाडीचे वेळापत्रक नियमित व शिस्तबद्ध करावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, वाचनालय व शेड उभारणे, देवांग डेअरी व बिल्डिंग नंबर 5-6 दरम्यान रेणुकामाता मंदिर भव्य कमान उभारणे, व्यायामशाळा अद्ययावत करून तिथे प्रशिक्षकांची नेमणूक करावी, परिसरात बालसंस्कार केंद्र आणि योगासने वर्ग सुरू करावेत, शांततेसाठी परिसरात कायमस्वरूपी पोलीस पेट्रोलिंगची व्यवस्था करावी। वरील मुद्दे असणारे निवेदन उपस्थितांसमोर नगरसेवकांना देण्यात आले। या कार्यक्रमाला शुभम पार्क कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यामध्ये सौ पूनम गायकवाड, सौ माधुरी कोडिलकर, सौ जाधवताई, सौ बिडलान, श्री लक्ष्मणजी बागड, श्री गीते काका, श्री ढोली काका यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुभम पार्कच्या रहिवाशांनी आज एक नवा पायंडा पाडला आहे। सन्मान हा केवळ विजयाचा नाही, तर तो दिलेल्या शब्दांचा आणि कर्तव्याचा असावा, हेच आजच्या या सहविचार सभेतून दिसून आले। आता पाचही नगरसेवक या 16 मागण्यांची पूर्तता कशी करतात याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागून आहे। पाहूयात या विशेष कार्यक्रमाचा विशेष भाग। या ठिकाणी काम करता येईल। मंदिर परिसरामध्ये आपल्याला स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही, तर या ठिकाणी 2 स्वच्छतागृह पुरुष आणि महिलांसाठी जर मिळाले तर येथे येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना त्या ठिकाणी त्यांची चांगल्या प्रकारे सोय होईल। या ठिकाणी डास निर्मूलन मोहीम, आता पूर्वी कायम डास निर्मूलन होत होतं, परंतु आता गेली काही महिन्यापासून या ठिकाणी कुठलीच गाडी येत नाही आणि पुन्हा डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे। कायमस्वरूपी जर अशी काही व्यवस्था केली तर नागरिकांना निश्चितच त्याचा फायदा होईल। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची संख्या जवळपास 150च्या आसपास आहे, महिला आणि पुरुष आज इथे उपस्थित नाहीत, परंतु ज्येष्ठ नागरिक इकडे तिथे कुठेतरी जाऊन बसतात। या परिसरामध्ये त्यांना एक छोटंसं शेड आणि बाकडे जर दिले आणि पेपर वाचण्याची सोय करून दिली तर तो एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी कायमस्वरूपी पब्लिकला या ठिकाणी उपस्थित राहता येईल। घंटागाडी येते, परंतु त्याची वेळ फिक्स नाही आहे, कधी येते, कधी दुपारी येते, कधी संध्याकाळी येते, त्याचं नियमन
कायमस्वरूपी जर फिक्स टाइम केला तर तो एक प्रश्न मिटेल. या अजून दोन महत्वाचे प्रश्न आहे. या ठिकाणी देवीचं मंदिर आहे, रेणुका मातेचं मंदिर आहे, परंतु मंदिराची जी प्रसिद्धी व्हायला पाहिजे ती झालेली नाही. तर आपण एक मागणी करतो की देवांग डेअरीच्या समोर बाजूला एक मोठी कमान आणि इकडे बिल्डिंग नंबर 5 आणि 6च्या मध्ये एक कमान, दोन जर कमानी बांधून मिळाल्या तर पहिल्या 2 कमानी घेऊया आणि छोटी कमान आपण नंतर बांधूया. तर या 2 कमानीचं सुद्धा चांगलं जर बांधून मिळाल्या, याच्यावर जर जाहिरात व्यवस्थित झाली तर निश्चितच या परिसरामध्ये देवीचं जवळपास मंदिर नाहीये आणि एक चांगली प्रसिद्धी या ठिकाणी आपल्या या रेणुका माता मंदिराला मिळेल. इथे या ठिकाणी सिक्युरिटीसाठी आता वॉचमन नाहीये, तर महापालिकेतर्फे कायमस्वरूपी या ठिकाणी या उद्यानाला एखादा कायमस्वरूपी वॉचमन आहे, त्याचा पगार महापालिकेपर्यंत दिण्यात आला तर एक कायमस्वरूपी व्यवस्था होईल. या ठिकाणी येणारे जाणार जो परिसर आहे स्वच्छ राहील, सुरक्षा राहील. म्हणजे येणारे जाणारे लोक नाही, मुलं वगैरे येऊन बसतात बाहेरची, ठीक आहे, चांगल्या कारणासाठी काही त्याचा उपयोग झालाच पाहिजे. तर चुकीचे जे काम होतंय त्याला इथे कुठेतरी आळा बसेल. या ठिकाणी कायमस्वरूपी बाल संस्कार वर्ग आणि योगासर वर्ग महापालिकेमार्फत जर सुरू करण्यात आले तो एक या ठिकाणी एक चांगला उपक्रम होऊ शकेल. शुभम पार्क परिसरात काय पोलीस पेट्रोलिंग आहेच, परंतु मधल्या काळात पुन्हा ते बऱ्यापैकी कमी झालंय. तर पोलीस पेट्रोलिंग जर आलं त्याच्या गुन्हेगारी आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. नाशिक जिल्हा कायद्याचा बाल्य किल्ला ही जी जाहिरात आहे निश्चितच कर्णिक साहेबांच्या माध्यमातून घडलेलं आहे. आता सुद्धा काल परवाच सिडको परिसरामध्ये जे काही घडलं तर त्याचा निश्चितच पाठपुरावा त्यांना पकडण्यात आलेला आहे. परंतु कायमस्वरूपी यावर जर बंदोबस्त झाला, लोकांमध्ये पोलिसांविषयी आदर आणि नागरिकांमध्ये थोडीशी एक चांगली जाणीव निर्माण होणं गरजेचं आहे आणि भीती त्यापासून कमी होईल. त्यामुळे कायमस्वरूपी पोलीस डिपार्टमेंट इथं पोलीस बंदोबस्त किंवा त्याचं पेट्रोलिंग असावं. असे विविध 10-15 प्रश्न आहेतच. आपण याची प्रत्येकाला आपण देणार आहोत. तर ती प्रत घेऊन प्रत्येकाने याच्यात खारीचा जर वाटा उचलला तर निश्चितच हे विभागलेलं काम आपल्या सर्वांसाठी एक चांगली व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित होईल. शुभम पार्कचं नाव जसं अजितदादांचं नाव घेतलं तर बारामती, तर शुभम पार्क जर नाव घेतलं तर आपण सर्वजण या ठिकाणी एक शान आहे. आमचे नगरसेवक काय करू शकतात, इथं मोठं जागा आहे, फक्त काम करणारे पाहिजेत आणि निश्चित एक चांगलं काम या ठिकाणी आपण सर्वजण करूया. याची सर्व प्रत्येक नगरसेवक यांना देण्यात येत आहे. प्रसंगी आपण रवींद्र काकड साहेबांना विनंती करू, त्यांनी एक प्रत दातीर साहेबांनी घेतलेली आहे. ठीक आहे, प्रतचं वाटप झालेलं आहे, सर्व प्रश्न वाचून दाखवलेले आहेतच. आपण निश्चितच याचा पाठपुरावा कराल आणि नागरिक आपल्या मागे निश्चितच मागे राहून आपले राहिलेलं काम पूर्ण करून घेतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण नगरसेवक ऍक्टिव्ह एकदम. येस, ही सगळी नवीन टीम आहे. आता ती काय 50-50 आहे, त्यामुळे 50-50 एकदम जोरात होणार आहेत. 20 इकडे 50-50 आहे आणि करण्याची आपल्याला आहे 20-20. त्याच्यामुळे एकदम जोरात होणार. कोण चांगलं काम करतंय, सगळ्यांना मोठा संधी आहे. तर निश्चितच आपल्या इथे चांगलं काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आले. परमेश्वर आई रेणुका माता त्यांना सद्बुद्धी देवो की आमच्या शिवम पार्कमधील ज्या ज्या समस्या आहेत त्या सातत्याने चांगलं लक्ष टाकून त्या समस्या सोडवतील. आई मातेकडे आपण ती अपेक्षा करूया आणि सर्व नगरसेवक त्याप्रमाणे निवडून आले ते आपल्या जे वार्डात आहे ते पूर्ण लक्ष टाकून आपल्या समस्या दूर करतील. माझी बिल्डिंग 7 नंबर आहे. नगरसेवक म्हणजे नगरपालिकेची जी कचरा गाडी येते ते म्हणतात की आमची गाडी पुढे जात नाही. बरं, ती एक समस्या, ठीक आहे, जात नाही, परंतु त्यांची घंटी वाजत नाही. माझ्या बिल्डिंगमधल्या महिला बऱ्याचशा खाली येतात आणि गाडी निघून जाते. कचरा शेवटी कुणीतरी साईडला ठेवतात, कुणी कुठेतरी घरी घेऊन जातात. त्या दृष्टीने घंटा गाडीवाल्यांना कृपया 7 नंबर बिल्डिंगच्या कोपऱ्यापर्यंत गाडी गेलीच पाहिजे ही माझी विनंती आहे. आपण ती समस्या सोडवाल त्या. परंतु आता निश्चितच टीम चांगली म्हणजे ज्याला काय म्हणतो ना ताकदवान आलेली आहे, आपल्या समस्या सोडवतील. अशा सर्व बिल्डिंग शुभम पार्कच्या परिसरातील जे काही रहिवासी आहेत त्यांना सुद्धा की त्यांच्या मागे आपण उभं राहणं आणि ते आपल्या समस्या सोडवतील एवढी आई रेणुका मातेकडे विनंती करतो. आणि या ठिकाणी आपण ज्या शुभम पार्कच्या समस्या दिलेल्या आहेत 16
आता नगरसेवक म्हणून सर्वजण बोलणारच आहे 2-2 मिनिटं, परंतु भाषण न करता एवढं सांगेल का या 16 समस्या याच्यातल्या मॅक्झिमम मी म्हणणार नाही, मला खोटं बोलता येत नाही का 16च्या 16 समस्या आम्ही सॉल्व्ह करूच असं मी तुम्हाला शब्द नाही देणार, पण मी तुम्हाला एवढी खात्री देतो का या 16च्या 16 पूर्ण संपवण्याचा प्रयत्न हा 100% दीपक दातील आणि सर्व नगरसेवक या ठिकाणी करतील. आम्ही 50-50 जरी असलो तर ते 50-50चं काही ते स्पर्धा असतात राजकीय, त्या राजकीय स्पर्धा फक्त त्या 16 तारखेपर्यंत होत्या आणि आता एकच धोरण आहे, फक्त लोकांचा विकास, लोकांच्या अडचणी, बाकी काय होईल विकास होत राहील, परंतु भयमुक्त शुभम पार्क, पाणी, लाईट, ड्रेनेज, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे निश्चित देण्याचं कर्तव्य आमचं सर्वांचं आहे आणि भयमुक्त शुभम पार्क हे करण्याची जबाबदारी देखील आम्ही उचलतो. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला बांधील आहे. फोन केला की 5 मिनिटात हजर राहते. हे रामलखन आहेत ना बसते दोघं, हे रामलखन नुसते फोन नाही करत, हे डायरेक्ट विचारतात, धमकी देतात, किती वेळात येतात, कुठे आहात, कुठे घ्यायला. या गायकवाड बाई सांगतात कुठे आहात माऊली, किती वेळात येतात. म्हणून तुमचे हे जे सगळे प्रश्न आहेत, मी तर निवडणुकीच्या आधीच कलर दिला, राहिलं काम तुमचं. सगळे प्रश्न हे माझ्या तोंडी पाठ आहे, परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न एकच आहे, भयमुक्त प्रभाग. आणि अजितदादा होते ते स्वतःच भयमुक्त होते. खरं अजितदादांच्या श्रद्धांजली पर मी एकच अभिवचन देतो, पाणीदार माणूस शुभम पार्कला पाणी मिळेल आणि भयमुक्त माणूस महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचं भूषण, असं जे भूषण गेलं ते भूषण होता. घाबरू नका, तुमचा नैतिक अधिकार आहे. गुलामासारखे वागू नका, तुम्ही तुमच्या पैशाचं खाता. कर्तव्य दक्ष राहा, स्वतः काम करा, वाटेपासून कामाला लागा. म्हणून मी पाण्यासाठी तुमची बांधील आहे. पाणी देण्यासाठी सर्व नगरसेवक आमचे निवडणुकीपुरतं निवडणूक असते, इकडचे तोंड तिकडे असले, परंतु निवडणूक झाल्यानंतर सभागृहात आम्ही एकत्र असतो आणि त्याच्यामुळे मी फार काही न बोलता सगळे प्रश्न ज्ञात आहेत. सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आमची टीम पण चांगली आहे, एकमेकाला समजून घेऊन फक्त भयमुक्त प्रभाग हे करण्यासाठी व पाणी येण्यासाठी मी आपल्याला अभिवचन देते आणि पुन्हा एकदा आई रेणुका मातेला कोटी कोटी प्रणाम करते. आणि आता तुम्ही जे दिले आम्हाला हे तुमचे प्रॉब्लेम, नक्कीच दीपक कौरनी सांगितलं, ताईंनी सांगितलं, ते तुमचे जेवढे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मी आमचा पूर्णच 4 नगरसेवक कटिबंध राहू. लवकरात लवकर तुमचे जेही प्रॉब्लेम असतील, शुभम पार्कवासियांचे असो, प्रभागातले असो, जसे तुमच्या गार्डनचा आहे, पाण्याचा आहे, इथं तुमचा गार्डनमधला काकांनी जे सांगितलं तुमचा हॉल लीक आहे तो बांधायचा आहे, वॉल कंपाऊंड आहे, ते सर्वच आम्ही करूनच देऊ. पण तुम्हाला एक शब्द देतो का हा जो प्रभाग आहे आपला, हा नक्कीच आम्ही 4 जण मिळून भयमुक्त करू. आणि एक जसं आपलं गंगापूर रोड, कॉलेज रोड असं एक इथं आमचा सगळ्यांचा एक आहे, त्याप्रमाणे आमचा प्रभाग आम्ही नक्कीच डेव्हलप करू. आज आपल्या शुभम पार्कमधील रेणुका माता मंदिर परिसरात तुम्ही सर्वांनी आम्हाला सर्वही परत एकदा निवडून दिलेल्या 4 नगरसेवकांना तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी बोलवलं आणि निमित्त आरती आणि आमचा सत्कार हे दोन्ही होतं. त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. निश्चितच हे जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद मी कमवलाय आणि ह्या भागामधल्या सुद्धा माझ्या मैत्रिणींचं प्रेम असेल, माझ्या बंधूंचा, माझ्या ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद असेल, तो मिळवण्यासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितच काम करू. याच्यामध्ये तुम्ही एक मुद्दा सांगितलाय की मंदिर परिसरामध्ये स्वच्छतागृह पाहिजे. तर गुंजा काका, मी आधी हे सांगते की स्वच्छतागृह कोणत्या जागेत पाहिजे, त्या जागेच्या अवतीभोवती राहणाऱ्या नागरिकांची NOC पाहिजे. ही पहिली पायरी तुम्हाला करायची. आज मी फक्त हे नाही म्हणणार की आम्ही हे 16 कामं करू. या पहिल्या कामाला सुरुवात करण्यासाठी मला तुम्ही ह्या 2-3 दिवसामध्ये NOC द्या,
जागा दाखवा, आम्ही लगेच ते काम चालू करू. इथे रूम नाहीये का मंदिराला? नाही, आपण मागणी केली आहे याच्यामध्ये. आणि रूम पण नाहीये, स्टोर रूम पण नाहीये आणि स्लॅब पडलाय. मंदिरासाठी ना स्टोरूम पाहिजे आणि जो स्लॅब पडलाय ना तो आम्हाला भरून पाहिजे. ठीक आहे, आपण त्याचं हॉलच्या दुरुस्तीसाठी आपण निधी पकडू आणि हॉलची दुरुस्ती करून घेऊ. ते पण काम आपण चालू करू. टॉयलेट बाथरूम साठी तुम्ही आम्हाला एनओसी द्या, लेआउटची झेरॉक्स द्या. ते पण काम आम्ही सगळेजण करू. आणि प्रतिभाताईंनी, शरद भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे जिथं नागरिकांच्या कामाचा, हक्काचा, सुरक्षेचा प्रश्न असतो ना, तिथे आम्ही पक्षीय मतभेद बाजूला ठेवत असतो. आता जो पाण्याचा विषय, तर एका बिल्डिंग मध्ये जर 12 फ्लॅटच्या पुढे जर फ्लॅट असतील तर तिथं 1 इंची 2 कनेक्शन घेता येतात आणि घेणं गरजेचं असतं. तर जो एक प्रश्न येतो की आधीचं पाणी आम्हाला जास्त वेळ येत होतं, आता कमी झालं, तर ताई या प्रश्नाचं उत्तर आपण ठरवलं तरी देऊ शकत नाही. कारण आज ताई सुद्धा देवांगताई 29 प्रभागाचं नेतृत्व करतात. काय झालंय की मध्ये 4 वर्ष प्रशासन, प्रभाग प्रचंड वाढणारा, कारण लोकसंख्या वाढली, पाण्याचे टप्पे केले गेले, काही ठिकाणी वॉल लीक होते, त्याच्यामुळे पाणी कंटिन्यू पडत होतं. ते वॉल पण आता नीट झाले, त्याच्यामुळे ते पाणी बंद झालं. असे पण काही टेक्निकल इश्यू आहे का ज्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. म्हणजे हा प्रश्न आपण एवढ्या महिन्याभरात निश्चितच मार्गी लावू, असे शब्द तुम्हाला देते. त्यानंतर आणि काय आहे ना, आणि युवन आहे. घ्या, पहिले जसं पाणी मिळत होतं आमच्या शुभम फ्लॅटला, म्हणजे आता काही फ्लॅट वाढले तरी जाते, जेवढे फ्लॅट आहेत तेवढेच घरं राहतील, तेवढेच माणसं राहणार, काही वेगळे येणार आहे. पण या शुभम पार्कला वेळोवेळी पाणीच राहत नाही. आणि 2 कनेक्शन घेण्याच्या ऐवजी 2 टाइम पाणी सोडा ना. नाही, दुसरी गोष्ट अशी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी सकाळ संध्याकाळ पाणी सोडलं तरी भरपूर आहे. मेन प्रॉब्लेम त्या बाजूला आम्ही मला भाषण करायचं नव्हतं, तुम्हाला पाण्याची लाईन टाकून देते. नाही, पण 2 टाइम पाणी बरोबर बंद होते. या आणि यांनी जो हे दिलं ना आता उपाय कोणीतरी 2 टाइम करा. 1 इंची नळाच्या ऐवजी 2 टाका. हो ताई, एकदम बरोबर आहे. त्यामधूनच 2 टाइम नाही, पाणी 2 टाइम नाही होऊ शकत. 2 टाइम केलं नाही. शक्य नाही. जे शक्य नाही ते बोललं नाही. 2 कनेक्शन घेतलं ऐका, आपण टाइम वाढवू पण, आणि जे जे होईल त्या सगळ्या गोष्टी आम्ही निश्चितच मार्गी लावू, असं तुम्हाला शब्द देते. धन्यवाद. जय हिंद. आज आपल्या शुभम पार्क परिसरातील गार्डनमध्ये छोट्याशा संवाद सत्राचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यानिमित्त प्रभागातले नवनिर्वाचित नगरसेवक सुवर्णाताई मटाले, प्रतिभाताई पवार, दीपकजी दातीर, शरदजी फडोळ, उपस्थित मंडळाचे अध्यक्ष दिलीपजी देवांग, त्याचबरोबर सचिव प्रकाशजी गुंजाळ, उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो, खरं तर शुभम पार्क हा परिसर ताई गेल्या अनेक वर्षांपासून मी या परिसराची रहिवासी आहे आणि सर्वांचं असं म्हणणं असतं की तुम्ही या भागात राहता, तुमचे मिस्टर शुभम पार्क मंडळाचे अध्यक्ष आहेत, परत तिसरी गोष्ट तुम्ही नगरसेविका पण म्हणजे मागच्या वेळेस आपण सोबत होतो, त्यामुळे निश्चितच माझ्यावर जबाबदारी जास्त होती आणि मी असेल, माझे पती असतील, आम्हाला ज्याही काही अडचणी या भागाच्या सोडवता आल्या त्या आम्ही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. नवीन पाईपलाईन म्हणताय प्रतिभाताई, त्या पद्धतीने तुम्ही या 12 बिल्डिंगचा हा प्रॉब्लेम, हा जो काही पाण्याचा आहे, हा खरंच खूप गंभीर आहे, हा तुम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करावा अशी माझी देखील एक इथली रहिवासी म्हणून तुम्हाला विनंती राहील. त्याचबरोबर मी इथे ग्रीन जिम लावण्याचं एक आमचं म्हणजे बऱ्याच महिलांचं इथे हास्य क्लब वगैरे चालू असतो, योगा वगैरे घेत असतात सकाळी, त्यामुळे ग्रीन जिमची त्यांची मागणी होती ती आपण पूर्ण केलेली होती आणि गेल्या वर्षीच आपण ही ग्रीन जिम या ठिकाणी लावली, त्याचा फायदा देखील इथले लोक चांगलं घेतात. परंतु ज्याही काही अडचणी रस्त्यांच्या असतील, इथल्या हॉलच्या दुरुस्ती असेल किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असेल, हा तुमच्या निधीतून तुम्ही सॉल्व्ह करून द्यावा, एवढीच मी या माझ्या सर्व महिला मंडळाच्या वतीने तुम्हाला खूप मनापासून विनंती करते. कारण या महिलांचा जो काही रोष असतो हा प्रत्येक वेळेस माझ्यावर येत असतो आणि त्यांना असं वाटतं की ताई तुम्ही यांना सांगा ना, तुम्ही यांच्याकडनं तरी करून घ्या किंवा तुम्हाला काही करता येत असेल तर ते करा.
परंतु मी नक्कीच या महिला मंडळाच्या वतीने तुम्हाला विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर हा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, जेणेकरून महिलांना ज्या काही अडचणी या पाण्यासंदर्भात येत आहेत त्या लवकर कमी होतील. अनेक मंदिरामध्ये आमच्या कार्यक्रम होत असतात, वर्धापन दिन असेल, नवरात्र असेल किंवा महिलांचे पण खूप उपक्रम होत असतात. तर तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमांना हजेरी लावत जा. प्रतिभाताई येत असतात, तुम्ही पण येत जा अशी मी महिला मंडळाच्या वतीने विनंती करते. कारण शुभम पार्क कला क्रीडा मंडळ जेवढं ॲक्टिव्ह आहेत त्याच्यापेक्षा डबल महिला मंडळ आमचं ॲक्टिव्ह आहे. महिला खूप उत्साही आहेत सगळ्या कार्यक्रमांमध्ये. आमच्या जाधव मावशी असतील, येवलेताई असतील, पूनम असेल, या सगळ्या ॲक्टिव्ह महिला आहेत. त्यामुळे त्यांचा सपोर्ट सुद्धा तुम्हाला पुढच्या काळामध्ये राहील. आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत महिलांच्या, या एक महिला म्हणून आपल्या नगरसेविकांना ते जेवढं तळमळते ते सांगतात ते इतर पुरुषांकडे नाही सांगू शकत. त्यामुळे तुम्ही नक्कीच पुढच्या कार्यक्रमांना हजेरी लावत जा ही विनंती तुम्हाला करते. खरं तर मे महिन्यातच आता थोड्याच दिवसानंतर वर्धापन दिन येणार आहे आणि अनेक आता कलरचं काम प्रतिभाताईंनी करून दिलं इलेक्शनच्या वेळेस, परंतु आतल्या गाभाऱ्याचं सुद्धा काम अजून बाकी आहे, ते ताई करून देणार आहेत मे महिन्याच्या आधी. त्याचबरोबर कमानीचं जे सांगितलेलं आहे, पण मला वाटतं बऱ्याच कमानी महापालिकेने ह्या काढल्या होत्या मागच्या काळामध्ये अतिक्रमणमुळे, पण तो पण विषय आपल्याला जर करता आला तर नक्कीच एक प्रसिद्धीसाठी, आपल्या मंदिराच्या प्रसिद्धीसाठी आपल्याला कमान जर आपल्याला फ्रंटला देवांगडेरीच्या तिथे लावता आली किंवा इथे 5 आणि 6 नंबरच्या बिल्डिंगमध्ये लावता आली त्या बाजूला, तर ते एक खूप चांगलं होणार आहे. कारण मंदिराला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळत नाही आणि रेणुका माता मंदिर हे खूप क्वचित आहेत ताई सिडको भागामध्ये किंवा तुमच्या पण एरियामध्ये. त्याच्यामुळे आणि अनेक लोकांची ही कुलदैवत असल्यामुळे हे लोकांना माहिती असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून मंदिराची प्रसिद्धी होईल आणि एक चांगलं एक नावारूपाला हा भाग येईल. त्यामुळे नक्कीच मागच्या पिरियडमध्ये म्हणजे 1 ते 1.5 वर्षामध्ये इथे टवाळखोर मुलांचा देखील खूप त्रास व्हायचा. त्यामुळे तुम्ही जसं म्हटले की भयमुक्त आपला प्रभाग झाला पाहिजे, त्यासाठी सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये काहीतरी एक म्हणजे आम्ही पोलीस आयुक्त असतील किंवा PI असतील या सर्वांना इथं त्यावेळेला आमंत्रित केलं होतं. DG भाऊ त्यावेळेला आलेले होते आणि जे काही अडचणी इथल्या परिसरातल्या लोकांना ह्या बघायला मिळतात, मग आपल्या कॉलेजचे मुलं मुली देखील येऊन बसतात आणि खूप अश्लील चाळे सुरू असतात किंवा मागच्या वेळेला गाड्या देखील इथल्या फोडल्या गेलेल्या होत्या. त्यावेळेला अनेक वेळा मिटिंगा झाल्या, पोलिसांना आम्ही स्वतः इथे आणून सर्व लोकांच्या मिटिंग्स घेतल्या होत्या आणि खूप आपला शुभम पार्क हा परिसर हा सर्व चांगल्या याचे लोक आहेत तिथे. असे खूप आपलं सिडको भाग जसा आहे सर्वसाधारण खूप जवळजवळ घर आहे, परंतु फ्लॅटमधले लोक हे सहजासहजी लवकर बाहेर निघत नाही, परंतु ज्या लोकांचे घरं उघडे असतात, खिडक्या उघड्या असतात, त्यांना हे सगळे प्रकार दिसत असतात. त्यामुळे हे लोक भयभीत होतात. परंतु पुढच्या काळामध्ये आपल्याला यासाठी देखील दखल ही घ्यावी लागणार आहे की जेणेकरून टवाळखोर मुलांचा त्रास इथला कमी होईल. अनेक अशा गोष्टी आहेत त्या आम्ही जेवढं आमच्याकडनं झालं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण पुढच्या काळात तुमची देखील साथ एक रहिवासी म्हणून मी तुमच्याकडे एक सांगते. आणि प्रतिभाताई त्याचबरोबर नवीन आलेले शरदजी फडोळ हे देखील चांगले एक घरचा संबंध असणारे लोक आहेत. त्यामुळे नक्कीच पुढच्या काळात तुमच्या ज्या काही अडचणी आहेत आपल्या शुभम पार्कच्या, तर नक्कीच आम्ही 5ही नगरसेवक मिळून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाण्याचा प्रश्न कमीत कमी 1 महिन्याचा वेळ द्या. पाईपलाईन मंजूर केलेली आहे आधीच, तो पाण्याचा प्रश्न मोठा भव्य दिव्य उद्घाटन घेऊ. तसं आपला या शुभम पार्कमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर फार मोठं डिस्कशन झालेलं आहे. फार मोठी ती अडचण नाही आहे, इझिली सॉल्व्ह होऊ शकते, फक्त लक्ष घातलं गेलं पाहिजे. नक्कीच ती सॉल्व्ह होईल. इथल्या नगरसेवकांनी नाही केलं तर मी करून टाकेल ती, पण त्याला थोडासा रोष राहील कोणाचा, पण ते इथे नगरसेवक पण करू शकतील आणि नक्की करतील. मला त्यांना एकच सांगायचं की आता बजेट येतोय, लगेच या आपल्या वॉल कंपाऊंडचं त्यांनी या बजेटमध्ये टाकलं तर आपलं ही वॉल कंपाऊंड मोठी आणि चांगली होऊ शकते. त्यांना विनंती करतो की त्यांनी ते बजेटमध्ये टाकून घ्यावं. आपल्या या शुभम पार्कचे रस्ते मागच्या काळात मी आमदार आदरणीय सीमाताई हिरे यांच्या निधीतून त्यांना इथे स्वतः आणून ते मंजूर केलेलं होतं, परंतु त्यांना आपल्या ह्या रस्त्यांपेक्षा वाईट परिस्थिती समोरच्या रस्त्यांची दिसली. त्यांनी म्हणून त्यांना मला विनंती केली का यावेळेस सध्या राहू दे आपले, आपण पुढच्या बजेटमध्ये घेऊ. म्हणून त्यांनी समोरचे जे रस्ते केले तर त्यावेळेस त्यांनी 2 कोटी या रस्त्यासाठी मंजूर केलेले होते. परंतु जर आपल्या नगरसेवकांनी केलं ठीक आहे, नाही तर आपण आमदार सीमाताई हिरे यांच्या
निधीतून आपण ते नक्कीच हे रस्ते कॉलनी रस्ते आपले आहे हे काँक्रिटीकरण ते करणार आहोत. बाकी अनेक अडचणी त्यांनी सांगितलंच आहे. आपले नगरसेवक हे कार्यतत्पर आहेत. त्यांना पुनश्च इथे आपण नागरिकांनी संधी दिलेली आहे. म्हणजे मागचं काम त्यांचं नक्कीच चांगलं आहे. त्यामुळे या पुढच्या काळात ते आपल्या अडचणीवर लक्ष देतील अशी मी आशा व्यक्त करतो. त्यांनी आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून अशाही परिस्थितीत उपस्थित दर्शवली त्याबद्दल मी शुभम पार्क मित्रमंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो. आपणही सर्व रहिवासी अजूनही संख्येने यायला पाहिजे होते, पण जेवढे आले त्यांचेही मी सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विनंती देतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वजण या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित राहिला बद्दल मंडळाच्या वतीनं आपले सर्वांचे आभार. धन्यवाद.